नेहमीच लक्षात असू द्या हे 50 आरोग्याचे उपाय. तुम्हाला भूक लागली असतानाही खाण्याची इच्छा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गूळ खाण्याचा प्रयत्न करा. उशीशिवाय झोपल्याने तुमच्या पाठीला बरे वाटते आणि पाठीचा कणा मजबूत होतो. खूप गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचे केस कमकुवत होऊ शकतात. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले नाही तर तुमचे ओठ काळे होऊ शकतात. तुम्ही इतर काहीही खाण्यापूर्वी रोज एक टोमॅटो खाल्ले तर तुमचे केस पांढरे होणार नाहीत. जर तुम्हाला पोटदुखी असेल तर पोटाला बरे वाटण्यासाठी तुम्ही आहारात भरपूर मसूर किंवा मसूर डाळ खा. भरपूर लस्सी प्यायल्याने तुमचे सांधे दुखू शकतात. हिरवी वेलची उकळून त्याचे पाणी प्यायल्याने ताप कमी होण्यास मदत होते. खूप थंड पाणी प्यायल्याने तुम्ही लवकर वृद्ध दिसू शकता. जर तुमचे पोट खूप अस्वस्थ वाटत असेल तर ते बरे वाटण्यासाठी दररोज उसाचा रस पिण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही गरम पाण्याने औषध घ्याल तेव्हा ते औषध जलद कार्य करण्यास सुरुवात करेल. जर तुम्हाला जास्त रक्ताची गरज असेल तर दररोज तुमच्या सॅलडमध्ये बीटरूट खाणे चांगले. जर तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर सकाळी तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते. तुमचे शरीर लवचिक आणि गुळगुळीत राहण्यासाठी आठवड्यातून एकदा तेलाने हळुवारपणे मालिश करा. केळी तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. अंड्याचा पांढरा भाग जळालेल्या जागेवर ठेवल्याने फोड येत नाही. मोहरीच्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने तुम्हाला ॲनेमिया नावाची स्थिती होणार नाही. मधुमेह असलेल्या लोकांसाठी लिंबू आणि सुकामेवा खूप उपयुक्त आहे. मासे खाणे हृदयासाठी चांगले असते. आंबट लिंबाचा रस प्यायल्याने त्वचेवर पिंपल्स येत नाहीत. जास्त अन्न खाल्ल्याने तुमचे हृदय कमकुवत होते व तितकेसे ते मजबूत होऊ शकत नाही. दररोज दही खाल्ल्याने तुमचे पोट बरे नसतानाही तुम्हाला चांगले वाटू शकते. जर तुम्ही दुधासोबत खजूर खाल्ले तर ते तुम्हाला गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्यास मदत करू शकते. तुम्ही इतर काहीही खाण्यापूर्वी फळं खाल्ले तर तुम्ही कायमचे मजबूत आणि निरोगी राहाल. गायीचे दूध चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा उजळ होऊ शकते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बाथरूममध्ये जाणे सोपे होते आणि तुमचे पोट दुखत असल्यास ते बरे वाटू शकते. चटणीमध्ये काळे मीठ टाकल्याने ते खराब होत नाही. चमेलीच्या फुलांचा वास घेतल्याने तुम्हाला घसा साफ करावा लागणार नाही. हसण्याने तुमचा मेंदू आनंदी आणि शांत होतो. जर तुम्ही झोपण्याच्या आधी आले खाल्ले तर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होणार नाही. झोपण्यापूर्वी चिंच पाण्यात टाका आणि रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी ते पाणी केस धुण्यासाठी वापरा. नंतर केसांना बदाम आणि खोबरेल तेलाने मसाज करा जेणेकरून ते लांब आणि घट्ट होतील. खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका कारण त्यामुळे तुमचे पोट कमजोर होऊ शकते. गाजर खाल्ल्याने हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांना मदत होते. लघवी करताना जळजळ होत असेल तेव्हा तुळशीची पाने चघळल्याने ही जळजळ कमी होऊन बरे वाटू शकते. जर तुम्हाला पोटाची चरबी लवकर कमी करायची असेल तर पाण्यात संत्र्याच्या बिया टाकून ते पाणी पिण्याचा प्रयत्न करा. सकाळी कांद्याचा रस प्यायल्यास किडनी स्टोन फुटण्यास मदत होते. पालक खाल्ल्याने तुमचा घसा आणि फुफ्फुस यांचे आरोग्य चांगले राहते. दह्यासोबत बदाम खाल्ल्याने तुम्ही मजबूत व्हाल. लसूण सोबत ग्रीन टी प्यायल्याने तुमचे शरीर मजबूत होते. खरोखर थंड पाणी प्यायल्याने काही लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कच्चे दूध प्यायल्याने आपली हाडे मजबूत होतात. सुपारीची पाने चघळल्यास डोकेदुखी थांबते व बरे वाटते. जर तुम्हाला जास्त काळ तरुण राहायचे असेल तर तुम्ही जेवताना त्या जेवणात अद्रक घाला. जर तुम्ही आहारात भात कमी खाल्ल्यास तुम्हाला दमा होणार नाही. जेव्हा कपडे घाण होतात तेव्हा तुम्ही ते लिंबूने धुवून स्वच्छ करू शकतात. जर तुम्हाला झोप येण्यास त्रास होत असेल तर झोपण्यापूर्वी दुधात भिजवलेले मखाणे खाण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला तेलाने पायाची मालिश करा. हे तुम्हाला आराम करण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत करू शकते. मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात. त्यामुळे आहारात तुम्ही मुळ्याच्या पानांचे सेवन करा. आपण खाल्ल्यानंतर पाणी पिण्यापूर्वी 1 तास थांबा. यामुळे तुमचे पोट चांगले कार्य करते आणि पचनक्रिया सुधारते. हरभरा डाळीपासून बनवलेल्या पाण्याने 6 दिवस चेहरा धुतल्यास चेहऱ्याचा रंग साफ होईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.